पाहिलं तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, माझी पहिली प्रतिक्रिया जी आपल्या सगळ्यांनाच जाणवत आहे की महाराष्ट्रामध्ये काटेकी टक्कर आहे. गेल्या खेपेला आपण बघितलं होतं, आता आपल्या सर्वेमध्ये पुढे येतील की महाराष्ट्रामध्ये मतांचं प्रमाण काय आहे दोन्ही पक्षांना. गेल्या खेपेचा जो सर्वे होता त्याच्यामध्ये 42.1 आणि 42.7 असं जवळपास एक अगदी काटेकी टक्कर अशा स्वरूपाचं मतदान होताना आपल्याला दिसत होतं. आणि त्यावेळेला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या महायुतीला 28 जागा आणि महाविकास आघाडीला 20 जागा असं त्यावेळेचं चित्र होतं. आत्ता विदर्भामध्ये आपण जर बघितलं तर काटेकी टक्कर आहे. विदर्भामध्ये गेल्या खेपेला ऑलमोस्ट सगळ्या जागा भाजपने जिंकल्या होत्या. या खेपेला किमान 2-3 मतदारसंघ असे आहेत की जिथं भाजपला गेल्या खेपेचा परफॉर्मन्स रिपीट करण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. अभय सर? हा, नाही, निश्चितपणे मागच्या वेळेस जसा आज उल्लेख केला, एक चंद्रपूर सोडलं तर बाकी सगळ्या जागांवर मोठ्या फरकाने भाजपाने ते सगळे विजय मिळवलेले होते. परंतु तशी परिस्थिती आता नाही. निश्चितपणे अनेक मतदारसंघामध्ये, विशेषतः चंद्रपूरमध्ये तर आहेच आहेत. म्हणजे तुम्ही ते रिंगणात उतरवलेत म्हणणार का त्यांना रिंगणात ढकललंय म्हणणार, कारण मुनगंटीवार काय फार उत्सुक नव्हते ती निवडणूक लढवण्यासाठी. आणि जे काही ग्राउंड रिपोर्ट आता येत आहेत त्यामध्ये आपल्याकडे जरी कल दिसत असला तरी साधारणतः जो तिथे एज आज निश्चितपणे काँग्रेसला दिसतोय. नेमकं ओपिनियन पोलमध्ये गडचिरोलीमध्ये जो एज काँग्रेसला दाखवला आहे, तिथे जो ग्राउंड रिपोर्ट किंवा तिकडच्या लोकांकडनं जी माहिती घेतली त्याप्रमाणे अशोक नेते यांना थोडासा एज देतो. पण ओव्हरऑल टॅली जी आहे तीच होते. अमरावतीमध्ये नेहमीप्रमाणे नवनीत राणा आणि रवी राणा विरुद्ध सर्व असं चित्र याही वेळे चिन्ह फक्त बदललेली आहेत. परंतु एक दिसतंय की या निवडणुकीमध्ये आपण आता ज्याचा उल्लेख केला तर वंचितची भूमिका एक महत्वाची असणार आहे. साधारणतः वंचित किती मतांची विभागणी करणार, मागच्या वेळेस एवढी नाही तरी जी काही विभागणी करेल त्याचा चुरशीच्या निवडणुकीवर निश्चितपणे काही ना काहीतरी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं की अतिशय चुरशीची निवडणूक आहे. म्हणजे नागपूरमध्ये साधारणतः ढोबळमानाने एक अंदाज सर्व लोकांकडून जो व्यक्त होतोय तो या पोलमध्ये आलेला आहे. परंतु बाकीच्या सगळ्या लढती ज्या आहेत त्याच्यामध्ये विशेषतः वर्ध्यामध्ये बाहेरनं उमेदवार आणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट ती निवडणूक लढवतोय. त्याचप्रमाणे रामटेकमध्ये काँग्रेसमधून उमेदवार आणून शिंदेची शिवसेना निवडणूक लढवते. निश्चितपणे याचे मला वाटतं की परिणाम पाहायला मिळतात आणि दिसतात. तुमचं काय मत आहे? समाधानी आहात का या चित्राबद्दल की अतिसमाधानी आहात? नाही, समाधानी आहे, परंतु यापेक्षा चांगला रिझल्ट भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. कुठल्या जागांवर? कारण आपण बघताय की आपण दाखवलं बुलढाणा, त्यानंतर गडचिरोली आणि यवतमाळ. तर यवतमाळच्या बाबतीत आपलं एक म्हणणं खरं आहे की कॅन्डिडेट आम्ही दुसऱ्या याच्यात 2 शिवसेनेचे आहेत. तर त्याच्यापैकी बुलढाण्यात आपण रविकांत तुपकरला त्यामुळे काउंटच केलं नाही. रविकांत तुपकर हाही त्या ठिकाणी मतदान घेणार आहे. त्यामुळे रविकांत तुपकर, वंचितचा उमेदवार आणि खेडेकर अशा प्रकारे तिघांमध्ये विभागणी होणार आहे. आणि प्रतापराव जाधवही त्या ठिकाणी निवडून येतील असं माझं ठाम मत आहे. दुसरा, गडचिरोलीच्या विषयी काय अडचण असायचं कारण नाहीये, कारण नेते त्या ठिकाणी आमचं संघटनेचं नेटवर्क आहे, आमचे आमदार आहेत आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून विदर्भामध्ये खूप निधी आणि कामं केलेत. म्हणजे केंद्राच्या माध्यमातून गडकरी साहेबांनी केलेली कामं आणि देवेंद्रजींची शिदोरी आमच्याकडे त्या ठिकाणी निश्चितपणानं आहे. आता आपण जो यवतमाळचा बोलतोय याची मी विजयाची गणितं सांगतो की आपण बघाल की तिथल्या संजय राठोड आणि भावना गवळींचा त्या ठिकाणी राजकीय त्या ठिकाणचं वैमनस्य होतं आणि त्याच्यामुळे ही खूप चर्चेत आली होती सीट. परंतु ज्या वेळेला सीट देण्यात आली त्यावेळेला याची जबाबदारी तिथले आमचे मदन येरावार असतील, संजय राठोड असतील, जे माजबेस लीडर आहेत. भारतीय जनता पार्टीचे तिथे आमदार आहेत, राष्ट्रवादीचा एक आमदार आहे आणि त्याच्यामुळं जी पक्षाची आमची टीम आहे आणि आमदारांनी ती निवडणूक ओन केली. तर ज्या आमच्या राजश्री नाईक आहेत, आपण जर बघाल की राजश्री पाटील यांची जर आपण भाषणं ऐकली ते खूप अपिलिंग होत आहेत आणि त्यांचं माहेर त्या ठिकाणी असून त्यांची जी गोदावरी अर्बन क्रेडिट सोसायटी आहे त्या माध्यमातून त्यांनी खालच्या महिला बचत गट असतील, ग्रासरूटपर्यंत काम आहे आणि कधी कधी लोकांना नवं असतं ते हवं असतं, भावत असतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं ती एक मी तर म्हणून सरप्रायझिंग अशा प्रकारचा चांगला
विजय त्या ठिकाणी मिळेल किंवा जो आता सर्वेत एक- नाही दिसत आहे तसा नाही, result मिळेल त्याच्यावरच असं बोललो तुम्हाला मी. वाटतंय? सर्वेत दिसत नाही त्याच्यामुळं या तिन्ही जागा बरं. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे विदर्भातल्या राहतील आणि मागच्या वेळेला एकच जागा त्यांना त्या ठिकाणी चंद्रपूरची मिळाली होती. चंद्रपूरची जागा सुद्धा सुधीर भाऊ येत आहे ते आपण दाखवत आहे. त्याच्यामुळे मागच्या वेळेसारखाच 100% निकाल भारतीय जनता अमरावतीमध्ये पार्टीने आमच्या म्हणजे बाजूने दरेकरांना या ठिकाणी विचारायचं मिळेल. आहे, अमरावतीमध्ये तुमच्याच महायुतीचे घटक असणारे बच्चू कडू विरोधात आहेत, त्याचबरोबर तिकडचे आनंदराव अडसूळ असतील किंवा बाकी खोडके असतील, आणि हे अगदी समोरून हो म्हणत सगळ्यांचा असले तरी विरोध असताना भाजपचे आमदार. म्हणजे तिथे किती आव्हान आहे असं वाटतं? नाही, मला एक सांगा देशपांडे साहेब, सगळीकडे आव्हान आहेत, सगळीकडे आलबेल बाकीच्या पक्षांमध्ये निवडणुका म्हटल्या की रुसवे राग लोभ हे सगळं असतं. पण आमच्याकडे एक डॅमेज कंट्रोल नावाची जी सिस्टीम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपणही आकलन करत असाल की त्या वेळेला त्या घटकांना त्या ठिकाणी भेटून, आता आडसुळांचा विषय देवेंद्रजींनी संपवलेला आहे, आडसुळ त्या ठिकाणी कामाला लागलेत. मग बच्चू कडू बच्चू ऐकत भाऊंचा नाही ऐकतो ना मी, बच्चू भाऊंचं जे आहे, बच्चू भाऊंचं त्यांचं वैयक्तिक राहण्याचं आणि त्यांचं वैमनस्य होतं, परंतु बच्चू कडू त्या ठिकाणी काँग्रेसला मदत करत नाहीत. बच्चू कडूने तिसरा दिनेश बुब नावाचा उमेदवार उभा केलाय, त्याच्यामुळे ही तिरंगी लढत होणार आहे आणि स्वाभाविकपणे स्वाभिमानची एक स्वतंत्र त्यांची चेन आहे. भारतीय जनता पक्षाचं नेटवर्क बरं, आणि म्हणजे कुणी त्याचा- किती त्याचा बोललं, तुम्हाला काही फार भारतीय फरक पडणार जनता नाही असं पार्टीचं तुम्हाला कितीही कुणी बोललं, तो मतदार ओन करणारा नेता नाही, पक्षाचं मतदान असतं. बरं. आणि त्याच्यामुळे फार फरक असे किरकोळ कोण नाराज म्हणजे आहे तुमच्या त्याही कॅडरवर संपुष्टात. तुमचा अमरावतीमध्ये पूर्ण विश्वास आहे. याच्या बाबत आपल्याला शिवसेनेचं मत जाणून घ्यायचं. शिवसेनेच्या दोनही बाजूंचं, शिंदे गटाचं सुद्धा आणि उद्धव ठाकरेंचं सुद्धा. काँग्रेसचे नेते सुद्धा सचिन सावंत आता आलेल्या आहेत चर्चेमध्ये. 30 सेकंदाचा फक्त ब्रेक घेऊन लगेच परत येते.